हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि वेलकम टू माय ब्लॉग. तर आज आपल्या दिंडीचं प्रस्थान आहे आणि प्रस्थानासाठी आम्ही ना घरून 4ला निघालो होतो आणि घरीच उशीर झाला होता. यांना वाटलं का आता उशीर होईल तिथं दिंडीला, तर त्याच्यामुळे आम्ही लवकरच निघालो होतो आणि नाना काही दुपारीच पुढे गेलेले होते. तर खूप छान निसर्गरम्य वातावरणात आपल्या शेंगदाणे बाबांचा मठ आहे आणि जे कोणी आगडगावला जात असतील तर त्या घाटातच जो मठ आहे ना तो शेंगदाणे बाबांचा आहे. तर खूप छान वाटतं तिथं. तर ही मूर्ती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आत्ताच आपले 15-20 दिवस झाले असतील केलेली. तर खूप छान मूर्ती आहे आणि छान वाटतं तिथं मठावर. तर आम्ही दर बार्शीला आहे ना तिथं जात असतो, महिन्याच्या बार्शीला जात होतं भजन करायला. तर आणि हे खाली ना समाधी मंदिर आहे, तर तिथं पण दर्शन घेतलं आम्ही. बरोबर गाडी घेऊन जाताना गेलेलो, गाडी घेऊन असताना पण त्यांचं जे संयम आहे प्रत्येक गावातून हरेक घरात तरी आभार मानले पाहिजेत. उत्तम अशी व्यवस्था पार सुरुवातीपासून त्यांच्या घरी 8 दिवसापूर्वी लगबग सुरू झाली. सगळे भांडे घासायचे, सगळे पातेले घासायचे, ताट सगळे घासायचे, सगळं नियोजन करायचं, बाजार आणून टेम्पो भरून सामान आणायचं, हे सगळं नियोजन 8 दिवसापासून चालू आहे. आणि तिथं सुद्धा कित्येक दानवीर असतील, कित्येक पैशावले असतील. गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. प्रस्तुत प्राप्तस्थळी जमलेली सर्वच बाबांची भक्त मंडळी, सर्वच भक्त मंडळांची बाबावर अतिशय आणि अतिशय श्रद्धा आहे, प्रेम आहे, निष्ठा आहे, विश्वास आहे आणि त्यातच हे प्रतीक आहे. आज जे इवलेसे रोप लाविले दोरी, त्याचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला, मोगरा फुलला. पहिल्या वर्षीची दिंडी आणि आजची दिंडी याचा जो आनंद आहे खरोखर माऊलीने सुद्धा म्हटलेलं आहे, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेनबुडी. त्याप्रमाणे आपल्या सर्वांच्या जीवाची आवड परमात्मा पांडुरंगाला भेटण्याची आहे आणि या सर्वांनाच आपल्याला जी संधी दिलेली आहे हे हरिभक्त परायण पोपट महाराज, हरिभक्त परायण शिवाजी महाराज धाडगे आणि त्यांचे सर्व सहकार. नो एकल्याचा खेळ म्हणून मेळ जमविला. एकट्याचं काम नाही, सर्वांचं सहकार्य, सर्वांचं प्रेम. आता सर्वांची नावं घ्यायची म्हटल्यावर त्यातच वेळ जाईल, परंतु सर्वच सहकार्य. जेव्हा भगवंत देखील मृत्यूलोकात येणार, वृंदावनात येणार, अवतीर्ण होणार, तेव्हा त्यांनी सुद्धा सर्व गोपगड्यांना घेऊन आले. कसं आपले पोपट महाराज सर्वांनाच अगदी प्रेमाने, स्नेहाने, हसत खेळत आणि सगळ्याच गोष्टी. दिंडी चालवायची म्हणजे सोपं नाही, जावे त्याच्या वंशात ती विकळे. जेव्हा आपण ते गोष्ट करतो, ते कार्य करतो, तेव्हा त्याचं काय श्रम असतात हे कळतं, किती सहन करावं लागतं, किती. आणि आपल्या दिंडीला आहे ना थोरा मोठ्यांनी आशीर्वाद दिले आणि सगळ्यांनी शुभेच्छा देऊन मगच आपल्या दिंडीला प्रस्थान होईल. या ठिकाणी समाधीच्या पूजेसाठी या ठिकाणी चालवाप्रमाणे दरवर्षी स्वर्गीय आमदार शिवाजीराव पाटील साहेब प्रथमतः उपस्थित राहायचे. प्रथमतः त्यांचं दुःखद निधन झाल्यानंतर त्यांच्याच पावलावर पाव ठेवून आमच्या वारकऱ्याच्या विनंतीला मान देऊन युवा आमदार या ठिकाणी रथामध्ये बाबांच्या फोटोला हार बांधून या ठिकाणी पूजा करीत आहे. देवबाप्पा
नमो सनंदाय सहस्रकोटि युगधारिणे नमः नमः कमलनाभाय नमस्ते जलचायिने नमस्ते केशवानंत वासुदेव नमोस्तुते वासनात् वासुदेवस्य वासितं नमस्कारादिलक्ष्यम् ताट होता नाही तर ताट. दिलं का? नाही ना. कडच बेटी कोणाकडे आहे? ओम शांति 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 ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमश्चादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदेशात्रिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं तद्गुरुं तन्नमामि अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः मनसगलभूर्तमनसजा प्रजाभूतं रटकरामे एटबला एटला आयुष ठीक आहे थंडा साइड साइड विठ्ठल तोंडे चारा विठ्ठल तोंडे चारा विठ्ठल तोंडे चारा विठ्ठल तोंडे चारा आणि जे आपलं शूट केलंय ना तर श्रवणी आणि आवडीनेच केलंय, तर खूप छान केलंय त्यांच्या मनाने त्यांनी शूट. आणि आपल्या अक्षय दादा येईपर्यंत आहे ना तोपर्यंत तिथंच पंचपदी घेतली आणि ते आल्यानंतर मगच आपली दिंडी प्रस्थानाला सुरुवात झाली आहे, पाहू शकता तुम्ही. आणि त्यांनी पण आहे ना म्हणजे आपला रथ चालवतात ते पहिल्यांदा, तर त्यांनी पण त्या वळणापर्यंत रथ घेऊन आले. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट